वालाच्या शेंगा ह्या पद्धतीने निवडून घ्यायचे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता एक कढई गरम करून घेतली, त्यामध्ये तेल घातले, जिरं मोहरी घालायची, थोडी हळद पावडर घालायची, त्यानंतर मिरची पावडर घालायची, कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये धुतलेले वाल घालायचे आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचे आणि गॅस बारीक करून आपल्याला 2 ते 3 मिनटं हे शेंगा शिजवून घ्यायचे आहेत. झाकणावर पाणी ठेवल्यामुळं भाजी करपत नाही आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजते. पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं भाजीची चव खूप छान लागते. आता चांगलं मिक्स करून घेऊ. तयार झाली आपली झटपट अशी वालाच्या शेंगांची भाजी. आवडली असेल तर लाईक करा.